येणारा एक एक दिवस काय घेऊन येणार आहे याची माणसाला कल्पनाही नसते. काळाच्या बासनातला एखादा दिवस फार उत्पाती निघतो. दिनांक 12 जुलै 1961 हा भयंकर दिवस उगवला. मुठेला महापूर लोटल्याच्या वार्ता ऐकू येऊ लागल्या. पानशेत धरण फुटल्याची कुजबूज सुरू झाली. सकाळी 11:30च्या सुमाराला हे सारं प्रकरण आहे तरी काय हे पाहायला आम्ही संभाजी पुलाच्या दिशेनं निघालो. वातावरणात काहीतरी विलक्षण पालट झाल्याचं अनुभवास येत होतं. माणसांची धावपळ चालली होती. त्यांचे चेहरे पालटले होते, बोलणं पालटलं होतं. एकतर झुंडी-झुंडीनं माणसं थबकली होती किंवा सैरावैरा धावत होती. समोरचं दृश्य पाहत आम्ही जागच्या जागीच थबकलो. समोर जिकडं-तिकडं गढूळ पाणीच पाणी दिसत होतं. पाण्याची गती अगदी पाहत राहण्याजोगी होती. पाणी सापासारखं सरसर चढत होतं. पसरलेल्या वाटांचा गुंता ते भराभर गिळून टाकत होतं. झाडांचे नुसते शेंडेच हालत होते. घरांचे वरचे मजले पाण्यावर तरंगल्यासारखे दिसत होते. कितीतरी पाण्याखाली गेले होते. कितीतरी जात होते. दुकानांतील लक्षावधी रुपयांची संपत्ती पाण्यात जाणार याची कोणालाच कल्पना नव्हती. सगळीकडं पाणीच पाणी दृष्टीला पडत होतं आणि एकसारखं ते वाढत होतं. एकामागून एक घरं पाण्याखाली जात होती. सामान-सुमान वाहून जात होतं. आज पाण्याची भूक मोठी होती. सभोवार एवढं पाणीच पाणी पसरलं असताना आकाश मात्र कोरडं होतं. नुसतेच ढग फिरत होते. त्यातून डोकावणारे चुकार कोवळे किरण पसरलेल्या पाण्यावर तरंगत होते. ऊन पाण्यावर चकाकत होतं. त्या प्रसंगाच्या भीषणतेचा क्षणभर विसर पडावा इतकं ते दृश्य मोहक होतं. अभूतपूर्व वाटत होतं. बाळगोपाळांना तर त्या भयंकरपणाची साधी कल्पनाही नव्हती. एवढं अफाट पाणी आपल्या अंगणात यावं यापेक्षा आणखी दुसरी पर्वणी ती काय असणार. ती खिदळत होती, पाण्यात जात होती, पाणी उडवत होती. मुलांइतक्या निरागसपणं काही तरुण माणसंही वागताना दिसत होती. घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी चढलेलं समोर दिसत असताना फाटकांच्या खांबांवर चढून काही तरुण धडाधड पाण्यात उड्या मारत होते. जलक्रीडा करत होते. मोकाट सुटलेल्या मृत्यूची त्यांना दाद नव्हती की फिर्याद. काहींची यापेक्षाही वरची कडी होती. एक जण तर घरात पाणी शिरलं तरी ते घर सोडायला तयार नव्हता. कोणालाही जुमानत नव्हता की पोलिसांचंही ऐकत नव्हता. अखेर डोक्यावरून पाणी जायची वेळ आली तेव्हा लोकांनी त्याला बळे सोडून बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचवला. काही तासांच्या भीषण थैमानानंतर पाणी ओसरू लागलं. त्या पाण्यातून पाय रेटत आम्ही चालू लागलो. सरळ मार्गानं जाणं शक्यच नव्हतं. कुठं पाण्यानं वाट अडवली होती तर कुठं पोलिसांनी. म्हणून कपडे खोचून वळणं वेलांट्या घेत आम्ही संगम पुलाच्या जवळ जितकं जाऊन खेटता येईल तितकं खेटलो. पुराचं पाणी कुठवर पसरलं होतं त्याच्या खुणा दिसतच होत्या. सगळीकडं ओला गाळ भरला होता. काटक्या, फेस, कोळसे, झुडपं यांच्या रूपानं चढलेल्या पाण्यानं आपल्या निशाण्या मागं ठेवल्या होत्या. संगम पुलाच्या टोकाकडील कमानीची पडझड झाली होती. पावलागणिक सर्वव्यापी विनाशाचा पटच्या पट उलगडला जात होता. वृक्ष उन्मळून पडले होते. विजेच्या तारांचे खांब मेणासारखे वाकले होते. वरच्या तारांचा एकदम गुंता झाला होता. त्या तारांच्या जाळ्यात गवतापासून गादीपर्यंत काय वाटेल ते लोंबकळत होतं. कुठल्या वस्तूनं कुठं वाहत जावं, कुठं जाऊन पडावं याला काही ताळमेळच नव्हता. उद्विग्न मनानं आम्ही चाललो होतो. अंधार वाढत होता. चिखलानं आम्ही चिताडले गेलो होतो. ज्या खिडक्या दारांमधून प्रकाश व ध्वनी यायचा तिथं अंधार व निस्तब्धता दाटली होती. अंधारात अधिकच उदास दिसणाऱ्या पुण्याच्या त्या विपन्न अवस्थेकडे बघवत नव्हतं. हॉटेलांची दारं बंद होती. हॉटेलं आणि दुकानं धुवून गेली होती. कोसळलेली झाडं मार्गांवर फांद्या पसरून आडवी पडली होती. ढेकळाप्रमाणे विरघळलेली घरं कोलमडून आपल्याच चिखलात लोळत होती. सर्वत्र पाण्याचंच साम्राज्य पसरलेलं होतं. मोकाट सुटलेल्या पाण्यानं घराघरांवर आपल्या चढाईची रेषा मारून ठेवली होती. कुठंही ओली रेषा पहिल्या माळ्यापर्यंत होती, कुठं दुसऱ्या माळ्यापर्यंत होती, तर कुठं पुरानं सबंध घरालाच बुचकळी दिली होती. असं अघटित घडल्यावर माणसं मोकळ्या आभाळाखाली आश्रयाला आली होती. वाटेच्या कडेनं विसावली होती, झाडाखाली बसली होती, आप्तेष्टांकडे गेली होती, मिळेल तिथं आसरा घेत होती.
पाण्याची त्यांना इतकी धडकी बसली होती, की काही माणसं जवळपासच्या टेकड्यांवरही जाऊन बसली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जागोजाग घायाळ झालेलं पुणं आमच्या डोळ्यांसमोर पसरलं होतं. रस्ता धुवून गेल्यामुळं खालचा खडक दिसू लागला होता. पुलांचे कठडे मोडले होते. कचकड्याचं खेळणं चेपावं तसे पूल चेपले गेले होते. बोटावर सागरगोटे उडवावे तशा प्रचंड शिळा पाण्यानं उडवून फेकल्या होत्या. छातीचा कोट करून काळाचे घाव सहन करणाऱ्या शनिवारवाड्याची भिंत 2 ठिकाणी ढासळली होती. नदीकाठच्या पेठापेठातील घरं निर्जन बनली होती. शत्रू नाही केलं नसेल एवढं प्रचंड नुकसान धरण फुटून अनावर झालेल्या पाण्यानं केलं होतं. उभे संसार त्यानं मातीला मिळवले होते. ह्या भीषण संकटाच्या जाणीवेनं माणसं एकमेकांना मदत करत होती. पुण्याच्या या दुःखानं सारा महाराष्ट्र आणि देशही कळवळला.